नसरापूरमधील अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यातील पर्वती पायथा परिसरात एका 50 वर्षीय व्यक्तीनं आपल्याच 9 वर्षाच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र हा धक्कादायक प्रकार समोर येतात परिसरात नागरिक आक्रमक झालेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडून ताब्यात घेतले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पर्वती पायथा परिसरातील 50 वर्षीय व्यक्तीनं आपल्या 9 वर्षाच्या नातीला निर्जन स्थळी नेऊन तिचे कपडे काढले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी काही स्थानिक नागरिकांच्याही बाब निदर्शनास आली. नागरिकांनी आरडाओरडा करताच आरोपीचे कृत्य उघड झाले आणि पुढील अनर्थ टळला. ही घटना परिसरात समजताच शेकडो नागरिक घटनास्थळी जमा झाले. संतापलेल्या जमावानं आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आपल्या ताब्यात देण्याची मागणी पोलिसांकडे केली. आरोपीला आमच्या हवाली करा अशा घोषणा देत नागरिकांनी गोंधळ घातला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण प्रकाराबद्दल पोलिसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काल दिनांक 5 मे रोजी रात्री 9:30 वाजे सुमारास पर्वती पोलीस हद्दीमध्ये पर्वती पायथ्याजवळ एका वयोवृद्ध माणसाने एका लहान बाळावर लैंगिक अत्याचार केले आहे अशी इन्फॉर्मेशन पोलिसांना मार्शलला प्राप्त झाली. त्यानुसार तातडीने मार्शल त्या ठिकाणी गेले असता त्या भागातले काही नागरिक जे आहेत त्यांनी एका वयोवृद्ध नागरिकाला त्या ठिकाणी पकडून ठेवलेलं होतं. पोलिसांनी ताबडतोब इंटरव्हेन्शन केलं, त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर असं समजलं की तो जो व्यक्ती आहे त्याने स्वतःची जी नात आहे म्हणजे त्याच्या मुलीची मुलगी वय वर्ष 9 वर्ष तिला आपल्या खोलीमध्ये बोलवलं आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा जो प्रयत्न केला. परंतु शेजारी एक राहणारी जी महिला आहे तिला त्या बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि तिने ताबडतोब त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. शेजारच्या लोकांना सांगितलं. त्यामुळे शेजारच्या नागरिकांच्या मदतीनं त्या बाळाची ताबडतोब सुटका त्यांनी केली आणि पुढचा जो होणारा जो प्रसंग आहे तो त्यामुळे टळला. पोलिसांनी ताबडतोब त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं. सदर बाबतीमध्ये बाळाला आम्ही ताबडतोब ससून हॉस्पिटलला दाखल केलं. त्याच्यामध्ये बाळाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याच्यामध्ये पेनिट्रेटिव्ह असा काही असॉल्ट नाही आहे. तरी परंतु जे काही घडलं आहे दॅट अमाऊंट्स टू द केस ऑफ रेप. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये गंभीर असा गुन्हा दाखल केलेला आहे. ससून हॉस्पिटलमधून फिर्याद आणून त्यानुसार बाळाच्या आईच्या फिर्यादीनुसार त्यामध्ये पॉक्सो कलम 6, कलम 10, त्यानंतर BNS भारतीय न्यायसंहिता याचे कलम 75 आणि 64 आणि कलम 66 यानुसार गंभीर गुन्हा रात्री या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये आरोपीला रितसर अटक करण्यात आलेली आहे. त्याला आज कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येणार आहे. बाळाची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्याची प्रकृती अतिशय व्यवस्थित आहे आणि या घटनेची थोडीशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटली होती. त्यावर योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता. परिस्थिती आता अतिशय शांत आहे.